पुणे जिले में सड़क एवं राजमार्ग विकास को नई गति देते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटिल, शिवेंद्र राजे भोसले, राज्य मंत्री माधुरी मिसाळ तथा अन्य जनप्रतिनिधियों की उपस्थिति में 3 महत्वपूर्ण एलिवेटर्स हाईवे परियोजना का भूमि पूजन किया। इसमें पुणे अहिल्यानगर, छत्रपति संभाजीनगर, ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे, तळेगाव, चाकण, शिक्राणपूर राष्ट्रीय महामार्ग तथा हड़पसर यवत राष्ट्रीय महामार्ग परियोजना शामिल है। इन परियोजना पर कुल 18,700 करोड़ से अधिक की लागत आएगी। आधुनिक तकनीक से बनने वाले इन मार्गों से यातायात सुगम, सुरक्षित और तेज होगा। औद्योगिक विकास, निवेश, रोजगार तथा मल्टी मॉडल्स कनेक्टिविटी को भी बड़ा प्रोत्साहन मिलेगा। मुख्यमंत्री ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में महाराष्ट्र को आधुनिक बुनियादी ढांचे से सशक्त बनाया जा रहा है। अध्यक्ष वीरदेवल जगदळे, मंचावर उपस्थित सर्व आमदार, त्याचप्रमाणे अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, पुणे शहरामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या फार गंभीर आहे। आपल्या देशातल्या 3-4 शहरांमध्ये ज्या सगळ्यात जास्त ट्रॅफिक जॅमची समस्या असेल त्यामध्ये पुण्याचा नंबर आहे। त्याचा परिणाम असा आहे की ट्रॅफिक जाम असल्यामुळे प्रदूषणाची समस्या देखील गंभीर होत चाललेली आहे आणि या दृष्टीने पुणे शहराचे जे मुख्य रस्ते आहेत, एक म्हणजे पुणे ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नाशिक आणि पुणे ते मुंबई, या सर्व मार्गांवर आता वाहतुकीचे रेकॉर्ड तुटलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जागा ॲक्विशन रोड वाइंडिंग करण्याकरता जागाही पण उपलब्ध नाही आहे। मला आठवतं ज्यावेळी मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी बांधला गेला त्यावेळी वेस्टर्ली बायपास तयार झाला आणि त्यावेळी त्या रस्त्याने 4-5 ठिकाणी पुणे शहरात जोडणारे रस्ते देखील आम्ही MSRDCच्या माध्यमातून त्याचं काम करून घेतलं होतं। पण त्या तुलनेमध्ये आता ट्रॅफिक खूप जास्त झाला असल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून 3 महत्त्वाच्या प्रकल्पाचं आज भूमिपूजन होत आहे। मला अतिशय आनंद आहे की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जी घोषणा मी केली होती आज ती पूर्ण होते आहे, याबद्दल मला अतिशय समाधान आहे। पण त्याचबरोबर विशेष रूपाने आठवण होते आहे की मी त्यावेळचे तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांना आणि देवेंद्रजींना एक विनंती केली होती की हे प्रोजेक्ट करण्याकरता मला महाराष्ट्र सरकारकडून काही मदत पाहिजे आहे। पहिली मदत ही आहे की हे जे प्रोजेक्ट होणार आहेत या प्रोजेक्टवर जो स्टील आणि सिमेंट वापरला जाईल त्यावरचा जो GST आहे 18%, त्यातला 9% हा भारत सरकारचा आणि 9% महाराष्ट्र सरकारचा आहे, याला तुम्ही एक्झेम्प्ट करून द्या। दुसरी विनंती केली होती की या संदर्भात सँड असेल, स्टोन असतील, गिट्टी असेल, ॲग्रिगेट असेल, जे मटेरियल वापरलं जाईल ते मटेरियल वापरण्याकरता तुम्ही मला रॉयल्टी फ्री हे मटेरियल द्या आणि जर यदाकदाचित रोडमध्ये कुठे जर काही ॲक्विशन करावं लागलं तर ती मदत करा। मला अतिशय समाधान आहे की तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी अनेक वेळा 2-3दा मी स्वतःच आलो होतो, याच्या मिटिंगा घेतल्या, त्याचं फॉलोअप केलं आणि त्यांनी आणि देवेंद्रजींनी त्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधून त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्याचमुळे आजचा हा प्रकल्प आज आपण सुरू करतो आहे। पण आज या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी अजितदादा नाही आहे याची मलाही पण खूप खंत आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता। त्यामुळे विशेष रूपाने त्यांची आठवण मला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने होते आहे। यातला MSIDC जी आहे यांना हे जे प्रकल्प दिलेले आहेत त्यामध्ये पुणे शिरूर, हडपसर यावत, तळेगाव, चाकण, शिक्रापूर हे सगळे रस्ते ट्रॅफिक जॅमच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे आहेत।
यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे. यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे. एक गोष्ट आहे की एका सिंगल पियरवर अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आम्ही देवेंद्रजींनी मी नागपूरमध्ये केला होता. तो आशियातला पहिला प्रकल्प होता. पण आता आमचा जो रेकॉर्ड होता तो पुणे तोडून पुढे जाणार आहे, ही पण आनंदाची गोष्ट आहे. चांगल्या गोष्टी करता रेकॉर्ड तुटणार असेल तर काही वाईट नाही आहे. या प्रकल्पामध्ये माझी दीक्षित साहेबांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की मधल्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प करण्यामध्ये भारतीय IRC कोडप्रमाणे मेट्रोमध्ये किंवा पुलामध्ये जे आपण 2 पियर उभे करतो त्याचं अंतर जास्तीत जास्त 30 मीटर राहतं. पण मधल्या काळामध्ये आपण या संदर्भात मलेशियाने एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट, याला UHPFRC म्हणतात. आणि ही आपण स्वीकारली आणि त्यामुळे आता 2 पियरमधलं अंतर हे 120 मीटर होऊ शकतं. म्हणजे त्यातून 3 पियर कमी झाले तर खर्चही कमी होणार आहे. आणि म्हणून या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण आता नागपूरलाही केला आहे. एक मोठा पूल आता बांधून तयार आहे, त्याच्यात 40 ठिकाणी आपण ही टेक्नॉलॉजी वापरली आहे. आणि यामध्ये वरचा जो बीम आहे तो स्टीलच्या ऐवजी स्टील फायबरमध्ये कास्टिंग होतं आणि त्यामुळे त्याची क्वालिटी पण उत्तम आहे. अजून एक विनंती मी करणार आहे की या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट्स जे आहेत त्याची अनेक ठिकाणी क्वालिटीच्या बाबतीत तक्रारी आहे. आणि दुसरं, या पुलाच्या खाली बेरिंग्ज असतात, ते रबराचे असतात. आत्ताच आम्ही एक 36 किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड दिल्ली डेहराडूनच्या याच्यावर दिल्लीतून बांधला, त्याच्यात क्रॅक्स गेल्या. आणि म्हणून आम्ही जेवढे हे रबराचे बेरिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांना मी ब्लॅकलिस्टेड केलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आता आम्ही एक टेक्निकल कमिटी बसवली आहे. पण वेळ पडली तर बरेच कॉन्ट्रॅक्टर आता मलेशियातून, इटलीतून, का तिथल्या रबराची क्वालिटी वेगळी आहे आणि त्यामुळे बेरिंग्स खूप महत्त्वाचे आहे. दुसरं, एक्सपान्शन जॉईंट्समध्येही पण सगळ्या भारतातल्या कंपन्या आता ब्लॅकलिस्टेड केल्या आहेत. त्याचीही पण तुम्ही चांगले बसवा, जेणेकरून मी आपल्याला आठवण करून देईन की मी महाराष्ट्रात मंत्री असताना JJ हॉस्पिटल टू VT स्टेशन हा एक फ्लायओव्हर बांधला. आज 28 वर्ष झाले. त्या फ्लायओव्हरमध्ये पोटातलं पाणी देखील जात असताना हलत नाही, एवढं चांगलं काम झालेलं आहे. श्रीनिवासन नावाचे कन्सल्टंट होते आणि गॅमन इंडियाने तो बांधला आहे. तेव्हा रोडच्या याच्याबद्दल, कारण हे खरं म्हणजे स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट्स आहेत. एका पिलरवर एक रोड खाली, त्याच्यावर ब्रिज, त्याच्यावर मेट्रो, त्यामुळे हे एकाच पियरवर होणार आहे. त्यामुळे हे आपल्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. आणि याबद्दलचं डिझाईन तयार करत असताना मी दीक्षित साहेबांना विनंती केली होती की L&Tमध्ये व्यंकटरमण नावाचे एक टेक्निकल एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं डिझाईन वेट करून घ्या. आणि त्यांच्याकडनं त्यांनी डिझाईन वेट करून घेतलेला आहे. त्यामुळे पुण्यात उत्तम क्वालिटीचे हे प्रकल्प पूर्ण होतील असा मला विश्वास आहे. या संदर्भामध्ये विशेषतः अजून एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा 15,000 कोटी रुपयाचा आहे. आणि हाही पण याचा DPR प्रगतीत आहे. हाही प्रकल्प आपण महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिला आहे. आणि यामध्ये पुण्यापासून छत्रपती संभाजीनगरचं डिस्टन्स केवळ 2 तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिरूरपासून जर आपण पलीकडे 2 तासात संभाजीनगरला पोहोचलो तर तिथून नागपूर 2.5 ते 3.5 तासात, म्हणजे 4.5 पावणे 3 तासात नागपूरला जर गेलो तर कदाचित विमानाने जाण्याची गरज पडणार नाही. एक 15 दिवसापूर्वी मी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आणि राजनाथ सिंगांनी
कानपूर ते लखनौ आम्ही एक्सप्रेस हायवे बांधला आणि मला कल्पना होती की इतकं कमी होणार नाही, पण आम्ही जेव्हा उद्घाटन केलं आणि लखनौत येऊन पोहोचलो तर आम्ही 22 मिनिटात कानपूरवरून लखनौला आलो. त्यामुळे मला विश्वास आहे की हा पुणे ते छत्रपती संभाजीनगर देखील प्रकल्प मोठा आहे आणि दीक्षित साहेब त्यात काही अडचणी आहेत. आत्ता मुख्यमंत्र्यांशी पण मी बोललो, आपण बसून त्याच्यावर मार्ग काढूया आणि हाही प्रकल्प दादांच्या वेळी त्यांच्या ह्याच्यात त्यांनी पूर्ण आपल्याला त्याच्यातही ते कन्सेशन दिलेले आहेत. ज्या प्रकल्पाचा उल्लेख आत्ता आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताईंनी केलेला आहे तो म्हणजे नाशिक फाटा ते खेड हा 30 किलोमीटर आहे. 8,000 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर आहे. तुम्ही म्हणाल तर टेंडरही काढून तयार आहे. उद्या वर्क ऑर्डर आम्ही देऊ शकतो आणि भूमिपूजनही करू शकतो. अडचण एकच आहे की तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सरकारात आल्यामुळे कोणीतरी अंडर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी फाईल फिरत असताना काही ना काही कोंबडे मारतो. त्याच्या फायनान्सवाल्यांनी कॅबिनेट जायच्या वेळी एक कोंबडा मारून ठेवला आहे केंद्राच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यांनी लिहिलं आहे की 100% लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय अपॉइंटमेंट डेट देता येणार नाही. आणि हे लँड ॲक्विजिशनचं काम महाराष्ट्र सरकारकडे आहे. देवेंद्रजींनी त्याकरता परवा मीटिंग पण घेतलेली आहे आणि आत्ताच मला कलेक्टर पुणे यांनी सांगितलं आहे की त्यांनी जवळपास पूर्ण काम करत आणलेलं आहे आणि म्हणून 91 कोटीचं फक्त लँड ॲक्विजिशनचं ते आहे. त्यांनी जर केलं तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी 8 दिवसात 10 दिवसात मी पुन्हा एकदा पुण्याला येईल आणि आपण या कामाचा शुभारंभ करूया. हाही पण प्रकल्प 8,000 कोटी रुपयाचा आहे. त्याचबरोबर वेस्टर्ली बायपासमध्ये पुणे सातारा रोड काही मला माहिती नाही, पण काही रोड मला असे शापासारखे मिळालेले आहेत. मुंबई गोवा पुणे सातारा. आता पुणे साताऱ्यामध्ये आपल्याला खूप त्रास झाला याची मला जाणीव आहे. आता तिथला एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आम्ही बाजूला केला आहे, नवीन रिप्लेसमेंट केलेली आहे आणि 1,600 कोटी रुपयाचे सर्व्हिस रोड आधीच मंजूर केलेले आहेत वेस्टर्ली बायपासचे आणि आता अजून 1,000 कोटी रुपयाचं काम त्या ॲक्सिस बँकेच्याकडनं ते लेटर आल्याबरोबर तेही पण आम्ही सुरू करणार आहे. त्यामुळे पुणे साताऱ्याचं देखील काम प्रगतीपथावर राहील आणि त्याचबरोबर रावेत ते नरे याच सातारा रोडवर आम्ही जवळपास 6,000 कोटी रुपये